माझाच्या नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण जयसिंगपूर नगरपालिकेचा आढावा घेणार आहोत। छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी जयसिंगपूर शहर वसवलं। आगामी पालिका निवडणुकांच्या काळात जयसिंगपूरमध्ये कोणत्या मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करणार आणि सर्वसामान्य लोकांना नगरपालिकेकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात थेट जयसिंगपूरमधील नगरपालिकेच्या नाक्यावरून। नमस्कार, मी नवनाथ बन। नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये। जयसिंगपूर हे असं शहर आहे ज्याची स्थापना शाहू महाराजांनी केली आणि शाहू महाराजांनी वसवलेल्या या शहराला या वर्षी बरोबर 100 वर्ष आलेत। परंतु 100 वर्षात जयसिंगपुरांचे प्रश्न काय आहेत, त्याशिवाय सत्ताधाऱ्यांनी मागच्या 5 वर्षात काय केलं, विरोधकांना त्याबद्दल काय वाटतंय, शिवाय नागरिकांचं मत काय, हे आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया सत्ताधाऱ्यांपासून। काय सांगाल, 5 वर्षात काय झालं? तर नगरपालिकेला या जयसिंगपूर नगरीमध्ये जवळजवळ 60 ते 70 लाखाचा टॅक्स आपल्याला या नगरीमधून गोळा होत होता। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण ज्यावेळी बघितलं त्यावेळी साधारण 90, 92, 94 लाखापर्यंत आपला टॅक्स कलेक्शन झाला आणि किंबहुना आज जवळजवळ 1 कोटी 91 लाखाचं टॅक्स कलेक्शन असलेली ही नगरपालिका। आणि ही टॅक्स कलेक्शन नगरपालिका असताना काही सत्ताधारी म्हणून आणि ज्यावेळी काम करतो म्हणून लोकांच्या उपयोगाच्या वस्तू ज्यावेळी निर्माण करण्याचं काम ज्यावेळी आम्ही हातात घेतलं, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही काही आमच्यामध्ये 10 वर्षाच्या अगोदर काही रिस्ट्रिक्शन घालण्याचा प्रयत्न केला। मग ते वायफळ होणारे खर्चामध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला, डिझेलमध्ये होणारे खर्च असू देत, किंबहुना आज आमचा 10 वर्षात एक सुद्धा नगराध्यक्ष स्वतःची गाडी वापरत नाही। जयसिंगपुरात मोठ्या प्रमाणात गटरींचा किंवा ह्याचा जो त्रास होता, ह्यासाठी मोठे नाले आपण तयार करून घेतले। ह्यासाठी खूपसा मोठा फंड त्यात खर्च केलेला आहे। नाट्यगृह बांधले आम्ही जयसिंगपुरात आणि पेव्हिंग ब्लॉक्स बोळामध्ये पेव्हिंग ब्लॉक्स बसवलेले आहे। अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची पार्टली चालू झालेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्राथमिक शाळाच्या स्वतःच्या इमारती झालेल्या आहेत। जो गावचं ग्रामदैवत सिद्धेश्वर हे यात्री निवास म्हणून आहे, ते अतिशय चांगल्या लोकांना आम्ही जयसिंगपूरमधल्या सर्व कुटुंबातल्या लोकांना यात्री निवास म्हणते सुविधा चांगल्या केल्या। जयसिंगपूरचा विकास झपाट्यानं वाढलेला आहे, नागरिकांच्या सुविधा पण चांगल्या झाल्या आहेत। एक आंबेडकर सोसायटीमध्ये 57 लाखाचा हॉल मोठा झालेला आहे आणि जयसिंगपूरचं ऊर्जा बचत लाईटचे बिल येत होतं त्यात निम्म्यानं कमी होलेलं आहे। ते एलईडी बसवलेले आहेत, टोटल जयसिंगपूर एलईडी झालेला आहे। एलईडी झाले, खर्च वाचवलाय, अशा अनेक मुद्दे सत्ताधाऱ्यांनी सांगितले, पण विरोधकांना ते पडतायत का? आपण त्यांना विचारूया, काय सांगाल, हे खरंय? जयसिंगपूरसाठी आता जे सत्ताधाऱ्यांनी बरेचसे मुद्दे सांगितले, तर त्यात नुसता जो सरकारचा निधी येत असतोय तो खर्च करणे एवढंच माहिती आहे की त्याच्या पाठीमागं त्याचं मेंटेनन्स किंवा आता जर तुम्ही बघितलं तर टोपे तलाव बंद आहे। त्याच्यानंतर आता जर तुम्ही इथले जे पेव्हिंग ब्लॉक म्हणले तर सगळे पेव्हिंग ब्लॉक उखडून गेलेले आहेत। राजश्री आता हे शहराची शतक पूर्ण आता चालू आहे, त्याच काळामध्ये जो नगरपालिकेनं हॉल बांधला आहे, आपलं नाट्यगृह बांधले आहे, त्याला शाहू महाराजांचं नाव देण्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागतं। ह्यासारखी निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट नाही असं मला तरी वाटतं। जे आता सत्ताधिकाऱ्यांनी सांगितलं की शासनाचा निधी आला आणि निधीमधून आपण हे केलं, पण हे जयसिंगपूर शहर एवढं मोठं आहे, ह्या ठिकाणी जर एखाद्या घराला किंवा कशा जागेला आग लागली तर फायर स्टेशन आपल्याकडे नाही, गाडी नाही आहे। जयसिंगपूरचे मूलभूत प्रश्न आहेत, निवारा, झोपडपट्टीचा प्रश्न गेली अनेक वर्ष जसाचा तसा आहे। हा 80% जनतेचा जयसिंगपूर नगरीचा प्रश्न आहे, पण या प्रश्नाकडे मूलभूत दृष्ट्या लक्ष दिलं गेलं नाही। आरोग्याचा प्रश्न जयसिंगपूर नगरीमध्ये गंभीर बनलेला आहे। सर्वसामान्यांचे दवाखान्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। सत्ताधारी मध्ये असलो तर माझे विचार वेगळे आहेत, विरोधी आहेत। आज जयसिंगपूर नगरपालिकेत जवळ 60 ते 70,000 लोकसंख्या, मतदार 50,000 आहेत। तर रोज लोक आपली कामं सोडून 1,000 ते 2,000 लोक इथं कामासाठी येतात। त्याची कामं वेळेवर मिळत नाहीत, इथं कर्मचारी वेळेवर भेटत नाही, सभेवर वेळेवर अधिकारी येत नाहीत आणि काम खर्चाचे शासनाचे पैसे आणि नगर पैसे खर्च नियोजन करण्यासाठी तुम्हाला इथं पाठवले, ते व्यवस्थित होत नाहीत। या जयसिंगपुरामध्ये 60% समाज भटका विमुक्त दलित अतिक्रमण करून राहिलेला आहे। शासनाचा आदेश आहे, JR आहे की 1995ची घरं नियमित करावी, पण ती जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून होताना दिसत नाही। इथं राहणारा वर्ग भटकाविमुक्त दलित अल्पसंख्याक मुस्लिम आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी ही सत्ताधारी मंडळ, म्हणजे विरोधक असतील, सत्ताधारी असतील, यासनी त्यांच्या सुखादुखाचं घेणं नाही। तिथं कुठल्याही सुविधा मिळत नाहीत, तिथं घाणीचं साम्राज्य मांडलंय, तिथं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय, तिथं शाळा नाहीत। आपण 6
6व्या गलीमध्ये गेला तर तुम्हाला तिथं शाळा मिळणार नाही. गटारीचं दुर्गंध पसरले आहे, आरोग्य धोक्याचं आहे, माणसं नाही जनावर राहणार नाही तिथं माणसं राहतात. असा हा जयसिंगपूर महानगरपालिकेचा कारभार आहे आणि ह्यामध्ये विरोधकही आणि सत्ताधारीही त्यासनी कधी त्याचं सोयरसुतक पडलेलं नाही. फक्त निवडणूक संपूर्ण अनेक आरोप होत आहेत. खरं तर शाळा चांगल्या नाहीयेत, खर्च भरपूर आला परंतु तो कुठे गेला, निधी भरपूर आला पण तो खर्च कुठे झाला असंही विरोधक त्या ठिकाणी आरोप करतायत. काय उत्तर द्याल? फायर स्टेशनला पहिला स्टेशन बांधून घेतलं हे सत्य आहे. पहिला स्टेशन बांधून घेतलं, जे निधी उपलब्ध होतील त्या पद्धतीनं आम्ही शासनाकडे आणून ते उपलब्ध करून घेतलं. पण फायर फायटर सुद्धा आपल्याकडे आली आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन करून आता येत्या दिवाळीपर्यंत फायर फायटर सुद्धा चांगल्या वेल इक्विप्ड आपल्याकडे फायर फायटर सुद्धा येत्या. साधारण त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांनी आम्हाला जवळजवळ 40 लाख रुपये दिलं. सांगायला अभिमान आहे साहेब, 20% कमी टेंडरनं आम्ही तो टेंडर दिला आणि साधारण त्याच्यात सुद्धा 8 लाख रुपये वाचवण्याचा प्रयत्न केलाय नगरपालिकेनं. आज जयसिंगपूर शाहू महाराजांनी बसवलं हे पूर्णपणे जयसिंगपूर आखीवन रेखीव बसवलेलं आहे. पण ह्या जयसिंगपूरला शाहू महाराजांनी मोफत प्लॉट दिले. काही लोकांना इथं आणून व्यापाऱ्यांना इथं व्यापाऱ्यासाठी त्यांना मोफत प्लॉट दिले. त्याच शाहू महाराजांचं नाव शाहू नाट्यकाराला द्यायला उपोषणाला बसावं लागते कार्यकर्ता. ही मोठी शोकांतिका आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी एकमेकांचे मुद्दे खोडून काढले परंतु सामान्य नागरिक त्यांना काय वाटतं आपण विचारूया. इतर शहराच्या तुलनेत या जिल्ह्यामधली इतर शहरं जी आपण जर पाहिली तर बऱ्यापैकी मागच्या 10 वर्षात या शहरानं मोठा झपाट्यानं विकास साधलेला आहे. नक्की काही त्रुटी आहेत परंतु त्या त्रुटी बाबतीत या ठिकाणचं प्रशासन किंवा येणारे सत्ताधारी त्या स्वीकारतील आणि त्या बाबतीत सुधारणा होतील. विकास कामासाठी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता जयसिंगपूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा जाती धर्मातल्या प्रत्येकाची जी मूलभूत प्रश्न आहे ते प्रश्न प्राधान्यानं सत्ताधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यासाठी समन्वय साधून या शहराचा विकास साधला पाहिजे. ज्या लोकांनी राजर्षी शाहू महाराजांचं नाव द्या असा मुद्दा मांडला त्याच लोकांची वीर सावरकर नावाची पतसंस्था जयसिंगपूरमध्ये अस्तित्वात आहे. मुळात त्यांनी पहिल्यांदा त्या पतसंस्थेला नाव राजर्षी शाहू देण्याविषयी प्रयत्न केला पाहिजे. या जयसिंगपूरमध्ये कचरा कुंडी रिकामी करण्यासाठी नागरिकांना कचरा कुंडीवर जाऊन बसावं लागलं. गटार बांधण्यासाठी गटारीत जाऊन बसून आंदोलन करावं लागलं. रस्त्यासाठी आंदोलन करावी लागली. एक ठराविक भाग आहे त्या भागाकडे 7 नगरसेवक राहतात पण तिकडे लक्ष दिलं जातं. शाहू महाराजांनी वसवलेल्या या जयसिंगपूर नगरीमध्ये शाहू महाराजांनी एक बाजारपेठ बसवली होती. ते बाजारपेठ मोडून काढून त्यामध्ये स्विमिंग टँक बांधलं. त्याची गरज नव्हती या जयसिंगपूर वासियांना. स्विमिंग टँक मध्ये आज एकही माणूस त्या स्विमिंग टँक मध्ये जात नाही. 1 वर्ष झालं बंद आहे. जयसिंगपूरचा विकास दाखवणारा जो नगररचनाचा आराखडा आहे तो आराखडाचा नकाशा आणि सिटी सर्वेचा नकाशा यांच्यामध्ये कुठेही ताळमेळ नाही आहे. आणि वस्तुस्थिती जयसिंगपूरमध्ये जर फिरून बघितलं तर या दोन्ही नकाशाचा आणि जयसिंगपूरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आणि इथं जो झालेला ऍक्च्युली विकास आहे याचा कुठेही ताळमेळ लागत नाही आहे. जयसिंगपूरमध्ये अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहे पण नगर रचनाच्या विकास आराखड्यामध्ये झोपडपट्टीचा कुठंच उल्लेख नाही आहे. याचा अर्थ जयसिंगपूर ही पूर्ण झोपडपट्टी विरहित आहे का अशी शासनाचीच दिशाभूल झाल्यामुळे याचा विकास झाला आहे असं म्हणणं चुकीचं होईल. काही प्रश्नांची उत्तरं शोधायची, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. आजच्या या कार्यक्रमात तिथंच थांबतोय. पुन्हा भेटूया नव्या नगरपालिकेच्या नव्या नाक्यावर. तोपर्यंत मी नवनाथ बन आणि कॅमेरामॅन कृष्णा खापरे आपल्या सगळ्यांची रजा घेतोय. तुम्ही पाहत राहा ABP माझा.